निमित्त कारण प्रत्येकाचं भिन्न आहे. मी विषय वाढवणार नाही. निमित्त कारण जरी वेगवेगळं असलं तरी सगळ्या दुःखाचं उपादान कारण मात्र एक आहे. निमित्त सगळ्यांचे एक असू शकत नाही, कारण प्रांत भेदानं, देश भेदानं, काल भेदानं दुःख प्रत्येकाचं भिन्न आहे. काल परत्वे, देश परत्वे, वस्तू परत्वे, पण निमित्त मात्र कारण मात्र सर्वांचं एक आहे. निमित्त भिन्न आहे. कारण जर या जगामध्ये दुःख होतंय त्याचं एकमेव जर असेल, तुकोबाराय सांगतात, शरीरा दुःखाचे कोठार, शरीरा दुःखाचे कोठार, शरीरा दुःखाचे भांडार, शरीरा दुर्गारीचे थार, शरीरा दुर्गारीचे अपवित्र शरीराचे शरीर उत्तम शरीर उत्तम नाही अपवित्र शरीर उत्तम शरीर उत्तम शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र, नाही अपवित्र, नाही अपवित्र शरीरा शरीर उत्तम चांगले. शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीचं थार आहे. या शरीरासारखं अपवित्र जगामध्ये काही नाही. म्हणून तुम्हाला मला जे दुःख होतं याला मूळ कारण हे शरीर आहे. तुकोबारायांनी या नाटाच्या अभंगामध्ये शरीराचं दोनही पद्धतीने वर्णन केलं बाबा. पहिल्या चरणामध्ये म्हणतात शरीर दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार, आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात उत्तम चांगले सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले. पुन्हा सांगतात शरीर विटाळाचे आळे. एका चरणामध्ये त्याचं गुणवर्णन, दुसऱ्या चरणामध्ये दोष वर्णन. तुकोबारायांनी विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही दोन्ही बाजूनी वर्णन करता, शरीर वाईटही म्हणता, शरीर चांगलंही म्हणता, नेमकं काय? निवडून येईल म्हणता, पड नाही म्हणता, एक सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी माहित आहे? अग्नी, अग्नी माहित आहे ना? अग्नी चांगला की वाईट? एक सांगायचं, अग्नी चांगला की वाईट? मी काय बोललो, एक सांगायचं. वाईट आहे की चांगला आहे? वाईट आहे का चांगला आहे? त्याचं उत्तर असं आहे, अग्नी वापर जो करतो त्याच्यावरती अग्नी वाईट किंवा चांगला अवलंबून आहे. वापर कशा करताय? निरंजन लावत असेल, भगवंताची आरती करत असेल, चूल गॅस पेटवत असेल, स्वयंपाक करून खाऊ घालत असेल तर अग्नी कसा आहे? चांगला आहे. पण तोच अग्नी जर घर पेटवित असेल, तोच अग्नी जर विनाकारण कोणाला पेटवत असेल, मग मात्र तो वाईट आहे. तसंच या शरीराचं आहे. शरीरानं जर सत्कर्म घडत असेल, शरीर उत्तम चांगले, पण याच शरीरानं वाईटच कर्म घडत असेल, तो जर बिड्यात फुकीत असेल, तो जर तंबाखूला चुनात लावत असेल, रात्री भजन करतो आणि सकाळी डोलत येतो. अनेक वेळा सांगितलं बाबा नको पिऊ, पिल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळ सकाळी कळतं दारू ही वाईट आहे, पण संध्याकाळी पाऊले चालती बट्टीची वाटे. कोणाला वाटत नाही हे सोडावं, पण सुटत नाही. एक जण म्हटलं, महाराज मला एक खोड आहे बाबा पहिल्यापासून, तंबाखू खाणाऱ्या माणसं जो व्यसनी असते त्यांना व्यसन सोडावं असा प्रयत्न आपला असतो. विजय बाबा आळंदी ते पंढरपूर आमचे गुरुबंधू मंडळ, आता काही काही सवय असते तंबाखू खायची, आणि गुरुबंधू मंडळी आता लढीवाळपणाचं नातं असतं. एखादा जर असं चोळायला लागला ना, ते लई चोळणारे मनापासून चोळतो तो चोळणारे ते देहभान विवर्जित होऊन चोळत असतात. असं कण कण त्याच्यातला काढतात, काय निसतात मला नाही माहिती. आणि ते चुना लावतात, पुन्हा त्याची अशी गोळी करतात. मग
असं त्याचा चेहरा पाहणं, एवढा आनंद भाग गेला शिन गेला, दिव्य ब्रह्मानंदी लागली टाळी. मग असं तो करतो, मग आता निश्चिंतीने पावलं विसावा, आनंदात असतात महात्मे. जाऊ द्या, मला एक सवय आहे, ते असं मळायला लागलं खालून असं मारायचं, ते सगळं उधळून द्यायचं. एक जणांनी काय केलं, मला खाली पाडलं आणि तोंडात तंबाखू घातली आणि मला सांगितलं 6 महिने खाऊन पहा आणि मग सोडून दाखवा, मग तुम्हाला खरं समजेल. म्हणलं वा रे बाबा, तुम्ही तिकडच जा, मला नका सांगू. कारण नसतं. माझा मुद्दा इथं आहे की तुम्हाला मला जे दुःख होतं त्याचं महत्वाचं कारण शरीर आहे, आणि आपण शरीर हे कोणत्या कारणानं वापरतो त्याच्यावरती सुख आणि दुःख अवलंबून आहे, आनंद किंवा दुःख अवलंबून आहे. जसं याला व्याघात दोष म्हणतात शास्त्रामध्ये, चांगलंही म्हणतात वाईटही म्हणतात. व्याघात दोष असा, आपल्याच बोलण्यानं आपल्या बोलण्याचं खंडन. तुम्हाला उदाहरण सांगतो, उदाहरण जरा मोठं आहे. उदाहरण असं आहे, मोठं उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका. उदाहरण असं आहे, एक म्हातारी लहानपणीच मेली. कोण मेली? म्हातारी. कधी मेली? लहानपणी. ओ महाराज, असं कसं? एक तर म्हातारी म्हणा, नाही तर मग लहान म्हणा. लहान ती म्हातारी कशी, म्हातारी ती लहान कशी? तसं शरीर एक तर दुःखदायक म्हणा, नाही तर मग पुण्यदायक म्हणा. तुकोबाऱ्या सांगतात, तुम्ही वापर कशावरती करता त्याच्यावर दुःख किंवा सुख अवलंबून आहे. माझा मुद्दा इथं आहे, मूळ या दुःखाला कारण आहे शरीर. बरं, शरीर का मिळालं त्याचं उपादान कारण जर आपण शोधायला गेलो तर त्या शरीराचं उपादान कारण आहे जन्म. जन्म जर झाला नसता तर आपल्याला शरीर मिळालं नसतं, आणि शरीर मिळालं नसतं तर दुःख झालं नसतं. दुःखाचं उपादान कारण आहे शरीर, आणि शरीराचं उपादान कारण आहे जन्म. चला, जन्माचं उपादान कारण काय आहे? नाथ बाबांना विचारलं, नाथ महाराज, आम्हाला जो जन्म होतो त्या जन्माचं काय कारण हो? नाथ महाराज सांगतायत, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 ओ जन्म घेणे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुझी झाले अंगे हरिरूप, हरिरूप, हरिरूपी गाता, हरपण चिंता, हरिरूपी गाता, हरपण चिंता, हरिरूपी गाता, हरपण चिंता, हरिरूपी गाता, हरपण चिंता, हरपण चिंता. आपल्याला दुःख होतो त्याचं कारण आहे शरीर, शरीराला कारण आहे जन्म, आणि जन्माला कारण आहे वासना. काही ठिकाणी वर्णन आहे, पापामुळे आपल्याला शरीर मिळत आहे. ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मे जे उडावे, कर्म असेल, पाप असेल, वासना असेल, त्याच्यामुळे शरीर आहे. म्हणून दुःखाला उपादान कारण जर का असेल ती वासना आहे. वासना जर गेली तर दुःखच राहणार नाही. अनेक साधक मंडळी जगद्गुरु तुकोबा यांच्या जवळ गेले. तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज, तुमच्याच गाथा ग्रंथाच्या आधारानं आम्हाला कळून आलंय, आमच्या दुःखाचं उपादान कारण आहे वासना. ही वासना जाण्याचा काहीतरी उपाय सांगा. तुकोबाऱ्या सांगतात, वासना जावीसं वाटतं ना, मग त्याच्याकरता एक काम करा. संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय. संतांच्या चरणरजाचा स्पर्श जरी झाला तर तुमच्या जीवनामध्ये वासना राहणार नाही. लोक हुशार होते, कारण ते श्रीरामपूर नेवासा तालुक्यातले होते. त्याने तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज, संतांच्या चरणरजाने वासना जाते असं तुम्ही सांगताय, पहिल्यांदा हे सांगा, संतांची वासना गेलेली आहे का? लोक हुशार असतात. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले सांगायचे, ज्यांच्या आपल्याला पाया पडायचंय त्यांचे पाय कसे असले पाहिजेत? स्वच्छ असले पाहिजेत. कारण आपलं उत्कृष्ट मस्तक
आणि त्यांचं निकृष्ट चरण, पण ते चरण पवित्र असले पाहिजेत. अशा पवित्र चरणावरती आपलं मस्तक ठेवलं की आपल्याला पावित्र्य प्राप्त होतं. आणि पहिलेच जर ते पाय जर अपवित्र असतील आणि आपलं मस्तक त्यांच्या पायावरती ठेवलं, आपलं मस्तक सुद्धा काय होईल? अपवित्र होऊन जाईल. म्हणून आपल्या वाट्याला अपवित्र चरण येऊ नये, आपल्या वाट्याला पवित्र चरण प्राप्त व्हावेत. लोकांनी प्रश्न विचारला, महाराज ज्या संतांच्या चरणरजाने वासना जाते, पहिल्यांदा हे सांगा त्यांची वासना गेलेली आहे का? तुकोबाराय सांगतात, हो बाबा, त्या संतांची वासना गेलेली आहे म्हणूनच तर सांगतो. लोकांनी प्रश्न विचारला, म्हटले महाराज संतांची वासना गेलेली आहे असं तुम्ही सांगता, या ब्रह्मांडामध्ये आपण पाहतो देवादिकांची देखील वासना गेलेली नाहीये. इंद्र असेल, ब्रह्मदेव असेल, चंद्र असेल, अनेकांना याच्या पुढे आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्वाले त्यासी. भगवंताला देखील वासना आहे, एकोहम बहुश्याम. भगवंताला देखील वासना आहे, इंद्र देवदेवतेंना वासना आहे, मग संतांचीच वासना गेलेली आहे असं तुम्ही सांगताय. असं नेमकं काय झालं बरं? त्या संतांच्या जीवनातली वासना गेली. तुकोबाराय सांगतात, अरे या ब्रह्मांडातली दिव्य असणारी ब्रह्मरसाची गोडी त्यांना प्राप्त झाली, त्याचा परिणाम त्यांची वासना गेली. अभंगाचं पहिलं चरण. ब्रह्मरस गोडी तयासी भावरी, ब्रह्मरस गोडी तयासी भावरी. सुंदर प्रमाण दिलंय. ब्रह्मरस गोडी तयासी भावली, वासना निमानी समूळ जाची. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्या संतांच्या जीवनातली वासना गेली, याचं महत्वाचं कारण त्यांना दिव्य गोडीचा लाभ प्राप्त झाला. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, ब्रह्मरस प्राप्त झाला. आता आपल्याला बरेच रस माहित आहे, पण ब्रह्मरस सोडून आता सध्याचे दिवस आंबेरसाचे दिवस आहेत. अनेक रस आहेत. साहित्यामध्ये 9 प्रकारच्या रसाचं वर्णन आहे. शृंगार, वीर, करुणाद्भुत, हास्य, भयानक, बिभिष्य, रौदर, शांताशा, 9 विधा, कीर्तिता रसा. 9 प्रकारच्या रसाचं वर्णन साहित्यामध्ये आलंय. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 9ही रसाला पाचारण केलंय, पण मुख्य जर कोणता रस असेल तो शांत रस आहे. ज्ञानोबाराय किती गोड वर्णन करतायत. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरवरू, निफजवी माय. ज्ञानोबाराय सांगतात, या ज्ञानेश्वरीमध्ये जर कोणता रस असेल तो शांत रस आहे. ज्ञानोबाराय सांगतात, एत शांताची आघरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, एरा रसाही पांती करा झाला मानू. ज्ञानेश्वरीमध्ये मुख्य रस शांत आहे. इतर रसांना ज्ञानोबारांनी थोडं थोडं घेतलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विनोद आहे, ज्ञानेश्वरीमध्ये शृंगार आहे,
ज्ञानेश्वरीमध्ये रौद्र रूप आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या रसांचं वर्णन आहे, पण तेवढ्या पुरतं. म्हणून कीर्तनामध्ये देखील शांत रस असावा, फक्त धिंगाणा नसावा, केवळ गायन नसावं, केवळ वृक्ष वेदांत नसावा, केवळ व्याख्यान नसावं. सगळ्या बाजूचं सर्वांगीण कीर्तन म्हणजे सगळ्या रसांचं मिश्रण आणि मुख्य रस असावा शांत रस. भगवंताच्या प्रती आपली वृत्ती लीन झाली पाहिजे. आपलं मन भगवंताच्या प्रती आकृष्ट झालं पाहिजे. आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाबद्दल एक लगन लागली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मरसाचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला सगळे रस माहित आहे. आणखी एक रस आहे, गोगरगावकरांना रस माहित नाही. त्या रसाचं नाव आहे सोमरस. नाथबाबा भागवतामध्ये त्या रसाचं वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात, अरे ज्याला हा सोमरस प्राप्त झाला तो सगळं विसरून जातो. त्याला कीर्तन क भजन क प्रवचन काही समजत नाही. नाथबाबा सांगतात, जो मोले मदिरा पिऊन ढाय तेने मध्ये नाचे गाय, देहवंता देह विसरो निजाय, वस्त्र आहे नाही स्मरेना. दारू पिणारा मनुष्य काय काय विसरतो? पहिली माळ विसरतो. गळ्यात घातली की नाही हेच त्याच्या ध्यानात राहत नाही. पोहायला गेला का तो म्हणतो नदीत वाहून गेली म्हणतो माळ. आणि पुन्हा आपल्याला सांगतो, बाबा आपली मनाची माळ आहे. बरं बाबा, मनाची बायको नाही चालत, मनाचं जेवण चालत नाही, मनाची शेती चालत नाही, मनाचा ट्रॅक्टर चालत नाही, मनाचा नातू चालत नाही. फक्त मनाची काय चालते? माळ. ही कशी चालते त्याचं त्याला माहिती. नाथबाबा सांगतात, मोलाने दारू पिणारी माणसं सगळं विसरतात, काही नाही विसरत. 2 दारुडे गटारात पडले, गुरुवरे मारुती बाबा गटारात पडले. संध्याकाळची वेळ आणि पावसाळ्याचे दिवस, विजा चमकू लागल्या. एक दुसऱ्याला म्हणतो, का रे आपले कोण फोटो काढतं रे? विजा चमकायला लागले. त्याला वाटलं फ्लॅशच चमकतोय. एकाच्या डोक्याला खाज आली, ते दुसऱ्याचं डोकं खाजवायला लागलं. दुसरा म्हणतो, ए माझं डोकं कशाला खाजवतो? तो म्हणतो, हे जर तुझं डोकं आहे तर माझं डोकं गेलं कुठं? ते गेलं पाकिस्तानला. मला मुद्दा सांगायचा आहे, दारू पिणार जर सगळं विसरतो तर नाथबाबा सांगतात, चला त्याच्याकडे. कोणाकडे? दारू पिणारा मनुष्य सगळं जर विसरतो, जर ज्याला ब्रह्मरस प्राप्त झालेला आहे तो काय करणार नाही? हा तव ब्रह्मरस प्याला, परमानंदे तृप्त झाला, मग देह झाला की मेला, आठवू ठेला तेने मध्ये. तो काय करतो? कब हासे कब रोए, नाचत करी गुणगान, नारायण तनु सुदी नहीं, लाग्यो प्रेम का बाण. प्रेमाचा बाण ज्या भक्ताला लागलेला आहे, भगवत प्रेमाचा, ज्याला दिव्य लाभ प्राप्त झाला, तो काय करतो? रात्रंदिवस हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. वरती हात करून टाळी वाजवा, सर्वांनी भजन करायचं. एक टाळी. हा ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस फक्त गोदावरीच्या तीरावरती मिळतो. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये हा आनंद मिळत नाहीये. आपण सर्वांनी टाळी वाजवायची आहे. एक टाळी, एक आवाज. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा
राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हा आनंद म्हणजेच ब्रह्मरस आहे. रसो वै सहा, भक्तिरसाचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे आणि यालाच ब्रह्मरस म्हणतात. पण हा ब्रह्मरस कोणालाही आणि कधीही कुठेही मिळत नाही. ते मिळण्याचं ठिकाण लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. ब्रह्मरस मिळवण्याचं ठिकाण शुद्ध सात्विक ब्रह्मरस. वारकऱ्याला पीटी सुद्धा चालत नाही. सभामंडपी कीर्तन घोष सभामंडपी कीर्तन घोष टाळविने सोरस टाळविने हरिचे दास याला म्हणतात प्रमाण. प्रमाण कसं द्यावं याला देखील प्रमाण. सभा मंडपी कीर्तन घोष मृदंग टाळ पेटी सुरस असं नाहीये. अलीकडे सिंत वाजवायला लागलेत लोक. राम राम राम. कथेमध्ये थोडं बहुत क्षम्य आहे पण कीर्तनात सिंत नाही. पण अलीकडे नोटेशन काय सिंत काय बासरी काय स्वर्ग. अरे राम 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 राम. मिळेल आनंद नाही असं नाही पण तो राजसी आनंद मिळेल. वा काय चाल गायली. ब्रह्मरस नाही मिळणार. शुद्ध सात्विक ब्रह्मरस पाहिजे असेल तर फडकरी परंपरेनुसार लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. तबला देखील चालत नाही संप्रदायामध्ये. आता मी काल येडशी जवळ गेलतो बाबा येरमाळा तिकडे त्या गुरुवर्य राऊत बाबांचं गाव तिकडे हसेगाव वगैरे संदीपन बाबांचं गाव तिकडे 3 चाली. पहिली ठाईची चाल त्याच्यानंतर ध्रुपदाची चाल विठोर रुक्माईला पुन्हा चाल म्हणा येडशीकर. मग त्यांनी ती उंच स्वरामध्ये चाल म्हणायची. पुन्हा ध्रुपदाची चाल पुन्हा भैरवीची चाल आणि पुन्हा ध्रुपदाची चाल. आणि कीर्तना करता 200 टाळकरी. तेवढ्या बाबत भजनाच्या बाबतीत आपले लोक दरिद्री आहेत. बाकी आपल्या घराघरामध्ये नेते मंडळी आहेत पुढारी आहेत पण भजनी आपल्याकडे कमी आहेत. घोगरगाव त्या मानानं समृद्ध आहे. घोगरगावमध्ये याचा हा गोदावरीचा काठ त्या मानानं पवित्र आहे. पण जसं जसं आपण आतमध्ये जाऊ तसं तसं टाळकऱ्याची वाण पडते. टाळकरी मिळत नाही. गावागावामध्ये हरिपाठ पाठ असणारे 2-3 माणसं भेटतात. काकड्याचा तर विशेष नाही राहिला. सभा मंडपी कीर्तन घोष मृदंग टाळ विने सुरस आनंदे गाती हरीचे दास परम उल्हासे करोनिया. आणि हा आनंद काकड्याला मिळतो बाबा. मला गुरुवारी हरिभक्त परायण वैकुंठवासी सदानंद गुरुजी यांनी सांगितलं होतं ज्यांना आवाज चांगला करायचा आहे त्यांनी काकडा म्हणा. आणि काकड्याचा आनंद वेगळा असतो महाराज. फक्त घेता आलं पाहिजे. डुकल्या घेत काकडा नाही करायचा आणि बिगर आंघोळीचा अजिबात नाही. त्याला आवाज चांगला करायचा त्याने काकडा म्हणावा. आणि सुंदर काळी एकच्या स्वरामध्ये जर काकडा लावला ना तर ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहा ते संभाळी. आणि हा आनंद संतांच्या संगतीमध्ये मिळतो. तुकोबाराय त्या ब्रह्मरसाचं वर्णन करतात. ब्रह्मरस गोडी तयासी फावली परिणाम वासनाने माली समूळ वासनानी माळी समूळ ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासनानी माळी समूळ
ब्रह्मरसाची दिव्य अर्थात भजनावरती प्रीती जडणं, ते भजन अंतःकरणापासून आवडणं, ही खरी ब्रह्मरसाची गोडी आहे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. लोकांना दाखवणे करता नाही. अलीकडच्या काळामध्ये लोक झेंडूबाम लावून रडण्याचं नाटक करतात. बाबा रात्री त्या कीर्तनामध्ये मी गोपीगीताचा पहिला श्लोक म्हटलो. विजय महाराज एक महात्मा असा होता, घळघळ अश्रुधारा त्याच्या एवढ्या व्हायला लागल्या. जय विठ्ठल होईपर्यंत तो महात्मा रडतच होता. आणि त्यांनी सांगितलं, माझी पूजा पहाटे 3 वाजल्यापासून चालू होते. 3 वाजल्यापासून तर जवळजवळ 6-6:30 पर्यंत त्या परिसरातले दिव्य महात्मे, हरिभक्तपरायण, गाथामूर्ती, हनुमंत महाराज मते, आळंदीमध्ये ज्यांची संस्था आहे, आणि एवढा दिव्य महात्मा आहे बाबा. त्यांनी टेम्पोच देवघर बनवलंय. त्यांच्याकडे 21 देवता आहे, 21 देव, आणि प्रत्येक देवाची मूर्ती अशी एवढी आहे, 10-10, 12-12 किलोची ती मूर्ती. आणि सगळा दिवस त्यांचा पूजेमध्ये जातो. धूपारती, दीपारती, वेगवेगळ्या पद्धतीने आरती, पूजा आणि समर्पित भावना, अर्चन भक्ती, दिव्य महात्मे त्या पद्धतीनं. आपल्याला हे लोक माहीतच होत नाहीत. सद्गुरू जोग महाराज कळण्याकरता महाराष्ट्राला 100 वर्षे लागलेत. जोग महाराज आणि जोग महाराजांची कीर्ती करण्याकरता महाराष्ट्राला किती दिवस लागले? 100 वर्ष लागले. जोग महाराजांचं कार्य आता अलीकडच्या काळामध्ये लोकांना कळायला लागलं. आणि एखादा नट नटी जगाला नरकामध्ये घालणारे लगेच तात्काळ सगळ्याला कळून जातात. ठीक आहे, माझा मुद्दा इथं आहे, ही ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली, परिणाम काय होतो? वासना निमाली समूळजाची. आता वासना म्हणजे काय? वासनेचं चिंतन गुरुवर्य बाबांनी असं केलं, भुक्त विषयाचे अंतःकरणावरती होणारे संस्कार, आणि त्या संस्कारानुरूप तो विषय पुन्हा पुन्हा भोगू असं वाटणं, तो विषय पुन्हा पुन्हा भोगू असं वाटणं, या इच्छेला वासना असं म्हणतात. आणि ही वासना अत्यंत कठीण आहे. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. सगळ्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला जे दुःख होतं त्याचं महत्वाचं कारण ही वासना आहे. या वासनेचे 3 प्रकार आहेत. थोडा इको कमी करा. लोक वासना, देह वासना आणि शास्त्र वासना. शास्त्र वासनेमध्ये 3 प्रकार आहेत. अर्थ वासना, पाठ्य वासना आणि अनुष्ठान वासना. देह वासनेमध्ये 3 प्रकार आहेत. सौंदर्य वासना, आयुष्य वासना आणि आरोग्य वासना. प्रत्येकाला असं वाटतं की आपण चांगलं दिसलं पाहिजे. सकाळी मनुष्य उठला, स्नान करतो, कपडे अंगावरती घालतो आणि पहिली एक वस्तू पाहतो. त्या वस्तूचं नाव काय? मी कसा दिसतो, वा, ब्युटिफुल, मस्त, क्या बात है, तुमच्यासारखं कोण आहे जगामध्ये, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाबद्दल प्रत्येक जण आरसा पाहतो. आरशाला बरं वाटावं म्हणून का आपल्याला बरं वाटावं म्हणून? आपल्याला बरं वाटावं म्हणून. ही सौंदर्य वासना आहे. कोणाला वाटतं केस पांढरे व्हावेत, पांढरे झाले की हा काय करतो? 30 रुपये खर्च करतो. किती मला नाही माहिती, भाव वाढले का? बरोबर, ठीक आहे. कोणाला वाटतं दात पडावेत, कोणाला वाटतं सुरकुत्या पडाव्यात, कोणाला वाटतं आपलं शरीर कसं तरी दिसावं, प्रत्येकाला वाटतं चांगलं दिसावं. सौंदर्य वासना. आयुष्य वासना, प्रत्येकाला वाटतं सगळं जग मेलं तरी चालेल पण मी सोडून. महायुद्ध जरी सुरू झालं, भारतावरती काही आक्रमण होऊ नये. भारतामध्ये जरी काही युद्ध सुरू झालं तर महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू नये. महाराष्ट्रामध्ये काही जरी झालं तर नगर जिल्हा त्यातून सुटावा. नगर जिल्ह्यामध्ये जर काही दंगली वगैरे उसळल्या तर नेवासा तालुका, कोणता हा तालुका? मला वाटलं श्रीरामपूरमध्ये आलो काय. नेवासा तालुक्याला काही होऊ नये. नेवासा तालुक्यामध्ये काही झालं तरी चालेल पण घोगर गावामध्ये काही होता कामा नये. घोगर गावामध्ये काही झालं तरी चालेल पण माझ्या घराला काही नाही झालं पाहिजे. माझ्या घरामध्ये इतर लोकांना काही झालं तरी थोडं बहुत तिकडे तिकडे पण मला काही नाही झालं पाहिजे. माझा हातपाय तुटला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. जगस्प्रहे अस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी आहे. एक जण मरायला गेला रेल्वेच्या पुलाखाली, ओव्हरब्रिज जवळ.
जाताना चटणी लोणचं 3 भाकरी पापड घेऊन गेला, बिस्लरीची बाटली. एक जण हुशार, त्याने विचारलं का हो तुम्ही काय करता? म्हटलं जीव द्यायचं, मला वैतागलो जीवनाला. म्हटलं मग जीव देण्याकरता तुम्ही आलात, मग ही बाटली ते चपात्या ते भाकरी ते कशा करता? त्याने सांगितलं आलो जीव देण्याकरता, पण रेल्वे जर लेट झाली मग काय उपाशी मरता का? त्यापेक्षा सगळी सोय करून आलो म्हटलं मी. मरणं हे कोणाला आवडत नाही. आयुष्य वासना आहे, आरोग्य वासना आहे. आरोग्य बिघडू नये प्रत्येकाला वाटतं, पण सगळ्यात महत्वाची वासना म्हणजे लोक वासना. लोकांनी मला चांगलं म्हणावं अशी प्रत्येकाची इच्छा, याला लोक वासना म्हणतात. सबसे बडा आहे रोग, क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील? या लोकांचा जर जास्त विचार केला ना तर लोक असे आहेत, ते घोड्यावरती बसू देत नाही आणि पायी देखील चालू देत नाही. लोक तैसावूक कदा राखविना पतित पावना देवरा. याचा अर्थ असा, लोकांचा विचार न करता भगवंताचा आणि परंपरेचा विचार करावा. तुकोबाऱ्या सांगतात ही कोणतीही जरी वासना असेल, आमच्या संतांच्या जीवनामध्ये वासना नाही. वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली. पहिला परिणाम वासना गेली, दुसरा परिणाम दुसऱ्या चरणात अखंड सोहळा नाही त्या विटाला. अखंड सोहळा नाही त्या नाही चावी तारा. अखंड सोहळा नाही चावी तारा. अखंड सोहळा ही चावी तारा. अखंड सोहळा नाही नाही त्या विटाळ अखंड सोवळा. उपाधी वेगळा जाणीवीच्या, ब्रह्मरसाची गोडी प्राप्त झाली. पहिला परिणाम वासना गेली, दुसरा परिणाम विटाळ गेले. आपल्याही जीवनातले सगळे विटाळ जाण्याकरता, आपल्याही जीवनातली समूळ वासना जाण्याकरता आपल्याला देखील ब्रह्मरसाची गरज आहे. आपण सगळेजण ब्रह्मरसाचं सेवन करूया. सर्वांना विनंती आहे, वरती हात करा. मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करायचं. तर सद्गुरू किसनगिरी बाबा, गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू जोग महाराज, गुरुवर्य देवगडचे बाबा, गुरुवर्य बन्सी बाबा आणि करून सर्व संतांनी हा आनंद मिळवला आणि तो आनंद आपल्याला देत आहेत. आपण वरती हात करायचे आणि टाळी वाजवण्याकरता हात एकदम सरळ राहू द्या, सकाळपर्यंत असेच. आता मोठ्या प्रेमानं टाळी वाजवायची. आणि खरं सांगू, टाळी वाजवणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो, त्याला कोणता धोका होत नाही. तुम्ही टाळी वाजून पहा, तुम्ही मरेपर्यंत जगणार म्हणजे जगणार, काही तुम्हाला होणार नाही. फक्त टाळी जोरात वाजली पाहिजे. विठोबा रखुमाई
रखुमाई हसले. तुमच्या माझ्या तळहातावरती शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत सर्व अवयवाचे पॉइंट या तळहातावरती आहे. आपण जर जोरात टाळी वाजवली तर संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं, कोणती व्हेन ब्लॉक होत नाही, मग कोणता झटका येत नाही. इकडे बघा माझ्याकडे, काही होत नाही. टाळाटाळी लोक टाळीमध्ये खूप ताकद आहे महाराज. आज परदेशामध्ये टाळी वाजवण्याचे क्लास आहेत, हसण्याचे क्लास आहेत. हसण्याकरता क्लास क्या क्लास आहे. हसण्याकरता कुठं क्लास लागतात का? बरोबर आहे, काही माणसं हसतच नाही. रडले ते बरी. जस काय आत्ताच मसन वाट्यातून उठून आले. हसणं त्यांना माहीतच नाही. गुरुवारी मुरारी बापू सांगत असतात, काही लोकांनी ज्ञान एवढं गंभीर करून टाकलं, ज्ञानी झाला की तो गंभीर, काही झालं तरी हसत नाही. हसणं माहीतच नाही त्यांना. मिरची जरी तोंडामध्ये घातली तरी तिखट लागत नाही, साखर घातली तरी गोड लागत नाही, कारण ज्ञान प्राप्त झालंय. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गावा. खरं सांगू, हसणाऱ्या माणसाचं आरोग्य चांगलं राहतं, असं हृदय मोकळं होतं. मोठ्यानं हसणारे माणसं मोकळे मनाचे असतात आणि मनातल्या मनामध्ये हसणारे माणसं कपटी असतात. इथलं नाही, आमच्या तिकडचं सांगतो. मोकळ्या मनाचे माणसं मोकळ्या मनाने असतात. रावण मोकळ्या मनाचा महात्मा अय हसत होता. आपण पाहिलं ना तो टीव्हीवरती. काही काही माणसं हसत नाही, काही काही मनातल्या मनात. दुसऱ्याचं काही बिघडलं का, एखादा गाडीवरून पडला का, ते हुम होऊन जात. टाळी वाजवर मोठ्यानं हसणं एक जीवन. पहा तुम्ही, लहान लहान फुलं, लहान लहान मुलं, लहान मुलगा उदास झाला आणि कुठेतरी कोपऱ्यात बसला असं दिसत नाही. तो घडीत हसतो आणि घडीत रडतो, कारण तो आनंदामध्ये राहतो महाराज. त्याला उदास होण्याकरता त्याला मोठं व्हावं लागतं. मला मुद्दा सांगायचा आहे, टाळी वाजवले की जीवनामध्ये आरोग्य प्राप्त होतं. बघा ना तुम्ही, टाळी वाजवणारे माणसं किती आरोग्य संपन्न आहेत. नाही कळलं? टाळी वाजवणारी माणसं काय आरोग्य संपन्न आहे. टाक 10 रुपये टोल नाक्यावरती, आमच्या पडेगावच्या गेटवरती. आता त्यांनी बरोबर खड्डा दिसला का ते उभे राहतात दोन्ही बाजू. जोरामध्ये टाळी वाजली पाहिजे, पाचही बोटाला लागली पाहिजे. गुरुवारी बाबांची टाळी तुम्ही पहा, जाणीवपूर्वक पहा. देवगडच्या बाबांची टाळी पूर्ण टाळी वाजते अशी, पाचही बोटांना लागतात. मी चांगलं निरीक्षण केलंय. आणि बाबाचं आरोग्य पहा कसं आहे. दर्शने, प्रशस्ती, पुण्यपुरुष, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाया पडावं वाटतं, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर परमार्थाची अलौकिक आभा जाणवते आणि त्यांचा परमार्थ आपल्याला हवासा वाटतो, दर्शन हवंसं वाटतं. याचा अर्थ असा आहे की भजनाची ताकद आहे, टाळीची ताकद आहे, साधनेची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल सांगतात, ब्रह्मरसाची गोडी दिव्य लाभ प्राप्त करून देते. वासना निमाली समूळ ज्याची, दुसरा परिणाम नाही त्या विटाळ. विटाळ 2 पद्धतीचे आहे. एक आहे शरीराचा विटाळ आणि दुसरा आहे मनाचा विटाळ. शरीराचा विटाळ कदाकाळी जातो. जन्माला आल्याबरोबर कोणही जरी असला तर त्याच्या कुलाला काय होतो, विटाळ होत असतो. आणि गेल्यानंतर 13 दिवस पर्यंत सुतक असतं, विटाळ असतो. मुळात देहच विटाळाचं आळ आहे. जिथून आपण जन्माला आलो तिथे घाण आहे आणि जिथे जायचंय अर्थात हे शरीर हे माती, शरीराची होय माती. म्हणून शरीराच्या विटाळापेक्षा मनाचा विटाळ महत्वाचा आहे. गुरुवारी बाबा सांगायचे, हा लौकिकामध्ये काय करतो याच्यापेक्षा हा एकांतामध्ये काय करतो हे महत्वाचं आहे. काही लोक लोकांच्या देखत खूप चांगले वागतात, पण एकांतामध्ये भेटले की त्यांचं त्यांना माहिती. नेवाशामध्ये एक सर भेटले मला, नाव नाही सांगणार. ते गुटखा खात होते. म्हटलं सर तुम्ही गुटखा? ते म्हणले मी शाळेत नाही खात. म्हणलं वारे पट्ट्या, म्हणजे शाळेत वेगळं आणि बाहेर वेगळं. अरे जसे आपण स्टेजवरती आहोत तसेच आपले घरात असलं पाहिजे, तसेच आपल्या पारिवारिक जीवनामध्ये असलं पाहिजे. इकडं एक आणि तिकडे एक असं नाही चालत. बोटावरचा काय म्हणतात त्याला, असं नाही चालत. आणि खरं सांगू,
आपण लोकांशी कदाचित कपट करू, पण परमात्म्याशी आपण कपट करू नाही शकत, कारण तो आतही आहे आणि तो बाहेरही आहे. त्याला माहित आहे हा नेमकं कसं आहे. लोक कदाचित त्याला संत महात्मा स्वामी अमक तमक म्हणत असतील, पण स्वतःला माहित आहे आपण कोण आहोत. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आणि तुकोबऱ्या सांगतात अखंड सोहळा. विटाळच नाही, विटाळ दोन आहेत, परद्रव्य आणि परनारी यांचा धरी विटाळ. हे दोन विटाळ आहेत. समदृष्टीने तृष्णा त्यागी परश्री जेने मातरे जिव्हात की असत्य न बोले परधन नव झाले मातरे वैष्णवजन तो येने कही जे पीड पराई जानी रे पर दुखे उपकार करे जो मन अभिमान ना आनी रे वैष्णव जन तो येने कहिए जे पीड पराई जानी रे समदृष्टीने तृष्णा त्यागी परश्री जेने मातरे. दुसऱ्याची स्त्री आई प्रमाण आणि दुसऱ्याचं धन माती प्रमाण. हा संतांचा अनुभव आहे, संतांचं जीवन आहे. नाही त्या विटाळ. आणि कधी कधी सोहळा नाही, अखंड सोहळा. आपण फक्त श्रावण महिन्यामध्ये सोहळे, बाकीचे 11 महिने ओवळे. मला वाटतं श्रावणाच्या अगोदर एक अमावस्या असते, काय नाव तिचं महाराज? श्रावणाच्या अगोदर अमावस्या असते, काय नाव तिचं? पंचांगातलं बोलतो मी, कॅलेंडर मधलं बोलतोय मी. दीप अमावस्या, आषाढ अमावस्या. पण एवढं बदनाम करून टाकलं त्या अमावस्याला. राम 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 राम. लोक म्हणतात हे घ्या खाऊन, श्रावण लागायचं उद्या. घरच्या म्हणतात घ्या लवकर आणून करून घालते, तुम्हाला महिन्यावर खाता येणार नाही. अरे काय जीवन जगताय हा, इतकं गलिच्छ. मी बोलून गेलो, ज्या घरी साधू येतात, संत येतात, देवगडचे बाबा असतील, आदरणीय महाराज असतील, किंवा कुणी वारकरी असेल, ज्या गॅसवरती, ज्या स्टोववरती, ज्या चुलीवरती संतांचा स्वयंपाक झाला, त्या चुलीवरती, गॅसवरती पुन्हा अन्य मांसाहार शिजता कामा नये, तेव्हा ती घरामध्ये धन्यता, अन्यथा नाही. आपण काय करतो, संत आले की तेवढ्या पुरतं सन्मान करतो, आणि जावई आला का सुरू त्याच गॅसवरती. त्या दिवशी काय नाटक. संतांच्या पुढे वेगळं नाचायचं, आणि सोयरे धायरे पाहुणे तिरे चारे आले की कसंही वागायचं. अरे दुसऱ्याचे हात नाही करून स्वतःचं पोट जर भरत असेल, हे पोट म्हणजे काय स्मशान आहे का? परप्राणघाती. माझा मुद्दा इथं आहे, अखंड सोहळा. आपलं जीवन अखंड निर्मळ असलं पाहिजे. तुकोबारे सांगतात अखंड सोहळा नाही उपाधी वेगळा जाणीवेच्या. तुकोबारे सांगतात त्याच्या अंतकरणामध्ये जाणीवेची देखील उपाधी नाहीये. अज्ञान हे घातक आहे, तसं ज्ञान देखील घातक आहे. विठ्ठल विठ्ठल एवढं शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. बाबा 8:30ला संपवायचं ना, का 9:30ला? 8:30. छोटस उदाहरण. एक जण रस्त्याने चालला, पायामध्ये काटा खुडला. आई ग म्हणून खाली बसला, तर भला मोठा काटा पायात खुडला. आपण शेतकरी माणसं काय करतो, शेतामध्ये जाता जाता काटा खुडला. शेतकरी आपण काय करतो बोला ना? तिथं सुई नाही, दामन नाही, लाचकड नाही, मग आपण काय करतो, दुसरा एक काटा घेतो. या काट्याने तो का, आपल्याला सवयच ती कशाची, काट्याने काटा काढायची. यानं तेच केलं बाबा. दुसरा एक काटा घेतला, त्या काट्याने हा काटा काढला, पायातला काटा निघाला, पण हा काटा त्याने समोर धरला. काय हे सांगू आता, काट्याचे उपकार. मला वेदनेपासून बाजूला केलं. त्याने तो काटा आपल्या खिशात घातला, घरी गेला, काटा विसरून गेला. जेवण केलं, मस्तपैकी मसालेदार वांग केलं होतं पत्नीनं,
मसालेदार ते सगळं वांग म्हणतात आपल्याकडे, काळा मसाला, चवदार लसणाची चटणी, बाजरीची गरम गरम भाकरी, भरपेट 3-4 भाकरी खाल्ल्या आणि जेवता जेवता डुकल्या घ्यायला लागला. तो म्हणला कीर्तनाला जायचं, झोपायचं. अंगणामध्ये अंथरून टाकलेलं होते, अंगणात जाऊन झोपलं. आता झोपलं, झोपा काय फार चांगल्या असतात का लोकांच्या? काहींची अशी लोटाळी झोप असते. झोपताना एका ठिकाणी झोपतात, उठताना कुठेही उठतात. काही जण उशी डोक्याखाली घेऊन झोपतात, तीच उशी सकाळी पायाखाली निघली, डोकं फिरलं की उशी फिरली याचा मेळ लागत नाही. अनेक जण काय, आमच्या आळंदीमध्ये एक मुलगा असा होता, झोपामध्ये तो वळकटी गुंडाळायचा, वळकटी डोक्यावर घ्यायचा आणि मग धर्मशाळेच्या बाहेर जायचा, कुठेतरी धडकला मग मागे यायचा. उगल मुगले नाव होते तसं उमरेकर मध्ये. इथलं नाही बरं का, आमच्या तिकडचं सांगतो, असलं कोणी तर क्षमा करा मला. तो तिकडचा होता, विदर्भातला, असा बुट्टा होता जाड. अशा अनेक झोपा. याची अशी लोटाळी झोप होती. या अंगावरून त्या अंगावर होता होता खिशातला काटा उभा राहिला तसा तो छातीत घुसला आणि ओरडायला लागला, मेलो 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 मेलो. नेमकं लाईट गेलेली. सगळे शेजारी पाजारी पत्नी मुलं धावत आले, चमकवलं छातीवरती, रक्तबंबाळ छाती झालेली. काय करावं काय करावं, हे तर बेशुद्ध होऊन पडलेलं. ॲम्ब्युलन्स आणली, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घातला, श्रीरामपूरला नेला. त्याने घाबरं घुबरं पाहिलं. ती डॉक्टर लोकांनी म्हटलं ते मोठं गिराईक आहे, श्रीमंत आहे, तुम्ही एक काम करा, नगरला जाऊ द्या. नगरला नेला. तिथल्या लोकांनी पाहिले, ते घाबरं घुरलं. हे सगळ्या पुढारी टोप्या पाहिलं, ते सगळे चष्मे, ते गॉगल आणि ते मोबाईल पाहिले. ते म्हटले तुम्ही एक काम करा, पुण्याला जाऊ द्या. पुण्याला गेल्यानंतर ते म्हटले नाही इथे नाम, त्याला मुंबईला जाऊ द्या. बाकीचे म्हणले चला याचं काम आपली मुंबई पाहून होईल, चला मुंबईला. नेलं मुंबईला. त्याला मशीनमध्ये घातल्यानंतर डॉक्टरला कळलं की याच्या बरगडीत काटा घुसलाय. मग त्यांनी सांगितलं हे काम करा, 5 लाख रुपये असतील तर काटा निघेल, नाही तर शक्य नाही. ते म्हटले तुम्ही 5 लाख नाही 7 लाख घ्या, पण याचा काटा तुम्ही गैरअर्थ करू नका, तुम्ही काही करा पण याचा काटा काढा. मग काय झालं, डॉक्टरने ऑपरेशन केलं, काय पैसे वगैरे भरायचे ते भरले, त्याचा काटा निघाला. पुन्हा घोगरगावात आलं, पुन्हा नांगर हाकायला लागलं. मला प्रश्न विचारायचा आहे, पायातला काटा चांगला की छातीतला काटा चांगला? राहू द्या ना मुक्कामाला, उद्या ना करू. असा मुद्दा असा आहे, सिद्धांत असा आहे, पायातला काटा म्हणजे अज्ञान आहे आणि खिशातला काटा, छातीतला काटा म्हणजे हे ज्ञान आहे. अज्ञान एकदा निघालं की ज्ञानही राहता कामा नये. म्हणून जशी नेणीव उपाधी आहे तशी जाणीव देखील उपाधी. मी कोणीतरी कीर्तनकार, मी कोणीतरी एक वारकरी, मी कोणीतरी शेतकरी, मी कोणीतरी आमदार, मी कोणीतरी सरपंच, मी कोणीतरी सदस्य, हा जो मीपणा आहे, ही जी जाणीव आहे ही खरी दुःख देते. आणि तुकोबाराय सांगतात आमचे संत उपाधी वेगळा जाणीवेच्या. तुकोबाराय किती विनम्र आहेत. ज्ञानोबारायांच्या समोर तुकोबाराय जातात आणि ज्ञानोबारायांना सांगतात, माऊली पायीची वाहन पायी पायीची वाहन पायी बरी. अरे विनम्रता शिकून घ्यायची असेल तर संतांचं चरित्र, संतांचे अभंग वाचावेत. लहानपण दे गा देवा मुंगी साखर चालवा. ज्ञानोबाराय किती गोड बोलतात. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू, आपणही त्या संतांच्या प्रमाणे विनम्र भाव अंतकरणामध्ये धरावा. फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. जाणीव देखील नसावी. आणि तुकोबाराय पुढे सांगतात, असे जे संत त्यांचं मन निश्चळ होतं. मन हे निश्चळ झाले की ठाई मग तयावुनी काही निज सुखा. संतांचं मन भगवंताच्या नामस्मरणावरती लागलेलं असतं आणि त्याचा परिणाम या मनाला आनंद मिळतो. किती आनंद! एकच ओळी सांगतो, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. संतांना दिव्य आनंद प्राप्त होतो, दिव्य आनंद. ज्या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला मला कायम दुःख मिळतं, त्याच मृत्यूलोकामध्ये संतांना कायम आनंद आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता आनंद रे आजी आनंद. किती आनंद आहे महाराज, अवघा झाला आनंद. म्हणून सुखाची सुख संपदा त्यांना आहे. मन हे निश्चळ झाले की ठाई तयावुनी काही निज सुख. भगवंताचं निजसुख त्यांना प्राप्त होतं. तो गोऱ्या सांगताय, तेची पुण्यवंते तेची परोपकारी, तेच या जगामध्ये पुण्यवान आहेत आणि तेच संत परोपकारी आहे. परोपकारी आहेत म्हणजे काय करतात, प्रबोधित्या नारी नर लोका. सगळ्यांना सांगतात, बाबांनो या रे लहान थोर, या ते भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणास. काही चिंता करू नका, या खटनाट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिट्टी भावे चोखा मेला.
आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एखादा चोर जरी गेला, चोऱ्या करता करता पोलीस पकडल म्हणून आळंदीत गेला, अजानबक्षाखाली पारायण केले, संस्थेच्या पहिल्या वर्षाला बसला, 4थ्या वर्षी कीर्तनकार होऊन बाहेर पडलं. कोण? चोर. शेळ्या वळता वळता काही महाराज मंडळी एक शेळी चुकली, बाप मारेल म्हणून रेल्वेने आळंदीला पळून गेले, संस्थेत बसले आणि कीर्तनकार होऊन आपल्या परिसराचा उद्धार केला, कुळाचा उद्धार केला. प्रबोधित्या नारी नरलोक हे दिव्य अशा स्वरूपाचं संतांचं कार्य आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी काय करील, त्यांच्या दारातलं पाय पोसणं होईल. शेवटचं चरण. तुका म्हणता तुका म्हणता पायी पाय पोस ओनी आवास करीन तिथे. तुकोबाराय सांगतात, संतांच्या दारामधलं पाय पोसणं होईल. आपण बाहेरून आलो, कदाचित हातपाय धुवून आलो की आपण त्या पाय पुसण्याला काय करतो, पाय पुसतो. आणि पाय पुसल्यानंतर काय होतं, आपल्या पायाची काय असेल रजकण वगैरे सगळी त्या पाय पुसण्याला लागतात आणि मग आपण आतमध्ये जातो. तुकोबाराय सांगतात, ते पाय पोसणं मी होईल.
संत ज्या वेळेला बाहेरून येतील त्या पाय पुसण्याला काय पुसतील? पाय पुसतील. आणि पाय पुसल्यानंतर काय होईल? त्यांच्या पायाचं रजकण मला लागेल. आणि रजकण लागलं संत चरण रज लागता सहज परिणाम वासनेचे बीज जुळून जाय. मग वासना गेली मग दुःखच जीवनामध्ये राहणार नाही. दुःखाच्या निवृत्ती करता तुकोबऱ्या सांगता तुका म्हणे त्याचे पायी पाय पूस उपक्रम आणि उपसंहार. जिथून आपण सुरुवात केलेली आहे तिथे मागे वळून पाहिलं पाहिजे. काही माणसं मागे वळून पाहायला मागत नाही. ज्या आईनं ज्या बापानं ज्या श्रीगुरूनं आपल्याला मोठं केलंय त्याला आपण विसरून जा. बाकीचे माणसं भेटायला लागले की मागच्याला माणसं सहज विसरून जातात, कट करून टाकतात, मोबाईलच स्विच ऑफ करून टाकतात, नंबरच कट. आम्हाला मोठमोठे भेटायला लागले. ज्यांनी सुरुवात केली त्यांना सहज अलगद उचलून बाजूला ठेवतात, कारण मोठमोठे भेटायला लागले. मोठमोठे काय लोक मोठमोठे म्हणतात, देवाने मोठं म्हटलं पाहिजे. आपण स्वतःला मोठं म्हणत असेल त्याला उपयोग नाहीये. भगवंताने मोठं म्हटलं पाहिजे, संतांनी मोठं म्हटलं पाहिजे. पंढरपूरची वारी असेल, आळंदीची वारी असेल, पैठणची वारी असेल, नेवाशाची वारी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांची वारी, त्या निमित्तानं आपण हा परमार्थ करतो. हे सगळं न विसरता आपल्याला भगवंताचं भजन करायचे आहे. तुकोबऱ्या सांगतायत, हीच व्हावी माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, जेजुरीचा वारकरी नाही. जेजुरीतून एकदा लग्न झाल्यानंतर जावं, पुन्हा जावं, काही अडचण नाही. पण पंढरपूरची वारी चुकता कामा नये. आळंदीचं पंढरपूरचं सांगू, वारकरी मंडळी, एखादा वारकरी एखाद्या वारीला जर आला नाही, जुन्या काळामध्ये त्याचा दावा घालत होते चंद्रभागेमध्ये. कारण ज्या अर्थी तो आला नाही त्या अर्थी तो मेला. म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपली वारी चुकता कामा नये. कारण ज्ञानोबराय तुकोबरायांनी दिलेलं हे व्रत आहे, आपल्याला ते सोडायचं नाही, या माध्यमातून भजन करायचंय. तुकोबराय ते सांगतात. अशा संतांच्या जवळ तुका म्हणे त्याची पायी पाय पोस करहून यावास करीन तेथे नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या पायावरती समर्पित करतो. संत बहिरा जातवेद महाराजांच्या चरणारविंदी, गोदावरी मातेच्या तीरावरती असणाऱ्या पवित्र स्थानावरती आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आपण या भक्ती उत्सवाचा आनंद मिळवत आहात. असाच आनंद आपल्या सर्वांना बाबाजींच्या कृपेनं सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू जोग महाराज आदी करून पंचकृषीतील सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळींच्या माध्यमातून मिळत राहावा. आपल्याला संतांचे भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होत राहावे ही कामना व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली महाराज तुम्ही विचारला अधिकार मी आपला महाराज तुम्ही